सर, गेली अनेक दशकं तुम्ही पत्रकारिता करताय. पत्रकारितेच्या माध्यमातून तुम्ही अनेक अपघात कव्हर केलेले आहेत. भारताच्या इतिहासात किंवा तुम्ही आजवर असा कधी अपघात पाहिलाय का? तुम्ही या अपघाताचं वर्णन कसं कराल? अ, विलास, हे म्हणजे फारच धक्कादायक आणि अतिशय अनएक्सपेक्टेड याला आपण म्हणतो, म्हणजे अजिबात अपेक्षित नसलेली अशी घटना आज झालेली आहे. मी अपेक्षित नसलेली याच्यासाठी म्हणतो की गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा गेल्या काही वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर छोट्या विमानांचे अनेक अपघात आपण भारताच्या वेगवेगळ्या भागात बघितलेले आहेत. कुठेतरी ट्रेनर एअरक्राफ्ट एखादं पडलं, म्हणजे बारामतीजवळ कुठे कोसळलं, किंवा हेलिकॉप्टर पडलं वगैरे. अशा प्रकारचे अपघात जे होतात ते वेदरमुळे किंवा काही टेक्निकल एरर्समुळे वगैरे वगैरे होतात, हे आपण बघत आलोय. आज जी घटना घडली त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असलेलं एअरक्राफ्ट, ज्याला आपण इक्विपमेंट म्हणतो टेक्निकल भाषेत, एव्हिएशनच्या भाषेत, ते आहे बोईंग 787 ड्रीम लायनर, जे की जगातलं एक अत्यंत आधुनिक आणि सगळ्या प्रकारची यंत्रणा, म्हणजे एव्हिओनिक्स वगैरे अत्यंत उत्तम दर्जाची असलेलं एअरक्राफ्ट आहे. हे साधारणपणे 250 ते 280 प्रवासी वाहून नेणारं असं कमर्शियल एअरलाइनर आहे. आणि ह्याच्या मेंटेनन्स आणि सगळ्या गोष्टींमध्ये प्रचंड जास्त काळजीपूर्वक गोष्टी केल्या जात असतात. म्हणजे कुठल्याही प्रकारचं वेदर इव्हेंट असो, वादळ असो आणि काही असो, लो विजिबिलिटी असो, काही असो, अशा परिस्थितीत सुद्धा हे विमान स्टेबल राहील अशी दक्षता घेण्यासाठीचं इक्विपमेंट त्याच्यामध्ये सगळं असतं. आज अहमदाबाद एअरपोर्टच्या आजूबाजूला तुम्ही बघाल तर हवामान अत्यंत व्यवस्थित आहे. विजिबिलिटी मला वाटतं 6 किलोमीटरची साधारण दाखवलेली आहे त्यांनी. आणि ह्या विमानाचं वय, एज, हे 11 वर्ष 6 महिने आहे. एव्हिएशन मध्ये तुम्ही कोणालाही तज्ञांना विचारलं ते सांगतील तुम्हाला की विमान हे 20 ते 25 वर्षाचा काहीच प्रॉब्लेम नसतो विमानाला. आणि त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही जर मेंटेन व्यवस्थित केलं तर ते अगदी 30-35 वर्षापर्यंत सुद्धा त्याचा वापर होऊ शकतो, अगदी विदाऊट प्रॉब्लेम. म्हणजे त्यातल्या सगळ्या यंत्रणा आणि ह्या अशा सॉलिड असतात आणि प्रत्येक गोष्टीला बॅकअप असतो. तर ही सगळी बॅकग्राऊंड तुमच्या प्रेक्षकांना, तुम्हाला मी अशासाठी देतोय की या सगळ्या गोष्टी लक्षात घेता ही जी व्हिज्युअल्स तुम्ही आता दाखवताय सीसीटीव्हीची, तुमच्याच चॅनलवर पहिल्यांदा बघतोय, त्याच्यामध्ये दिसतंय की साधारण 32 सेकंद टेक ऑफ नंतरच्या 32-33 सेकंदात हे विमान, ज्याला टेक्निकल भाषेत आपण स्टॉल म्हणतो, स्टॉल झालेलं आहे. स्टॉल झालं म्हणजे इंजिन पॉवर कमी झाली, हे क्लिअर दिसतंय. आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही वेदरचा प्रॉब्लेम नाही किंवा त्याच्यावर काही विजेचं काही हे पडलंय, काही असं काही झालेलं नाही, काही नाही. हवा स्वच्छ आहे, दिवसाची वेळ आहे, विजिबिलिटी व्यवस्थित आहे, पायलट्स व्यवस्थित ट्रेन झालेले आहेत. आणि त्याचा एक बॅकट्रॅक जर तुम्ही ह्याच्यावर बघितला फ्लाईट रडार 24 वर, तर तो असा आहे की केवळ 2 तासापूर्वी ते विमान दिल्लीहून अहमदाबादला प्रवाशांना घेऊन आलेलं आहे. म्हणजे त्यांनी दिल्लीतून टेक ऑफ व्यवस्थित केला, दिल्ली ते अहमदाबाद प्रवास व्यवस्थित केला आणि अहमदाबादला लँडिंग व्यवस्थित केलं. म्हणजे त्याची इंजिन्स म्हणा, त्यातलं बाकी सगळे इक्विपमेंट हे 2 तासापूर्वीच ते एक लांबलचक 1000 किलोमीटरची फ्लाईट करून आलेलं विमान आहे. अशा परिस्थितीमध्ये मला जी शक्यता दिसते आहे, आणि अगदी क्लिअर आहे, कुठलाही एव्हिएशन एक्सपर्ट तुम्हाला आता सांगणार नाही की याचं कारण काय असू शकेल, काय असू शकेल, कारण ते टेक्निकल गोष्टी आहेत आणि त्याला साधारण महिनाभराचा रिसर्च किंवा सगळं इन्व्हेस्टिगेशन करावं लागतं. पण तुमच्या प्रेक्षकांसाठी मी एक पत्रकाराच्या भूमिकेतून हे सांगू शकतो, लास्ट पॉइंट या नॅरेशन मधला, की याच्यामध्ये शक्यता अशी आहे की एव्हिएशन, एक बर्ड हिट नावाचा प्रकार एव्हिएशन मध्ये असतो. म्हणजे जो पक्ष्यांचा थवा जर तुमच्या विमानावर धडकला, एक पक्षी धडकला तर त्यांनी काही फार इम्पॅक्ट होत नाही. पण अनेक पक्ष्यांचा थवा जर समजा तुमच्या विमानावर धडकला आणि तो विशेषतः इंजिन्स मध्ये गेला, जो की अमेरिकेमध्ये 2009 मध्ये न्यूयॉर्कमध्ये झालं होतं एका एअरबस A320 एअरक्राफ्टच्या बाबतीत. त्याच्यावर सनिंग नावाचा चित्रपटही निघाला होता, तो अतिशय लोकप्रिय झाला. ते विमान त्यांनी नदीत उतरवून वाचवलं न्यूयॉर्क जवळच्या हडसन रिव्हरमध्ये. तसा काही प्रकार झाल्याची शक्यता मला दिसते आणि बरेचसे एव्हिएशन एक्सपर्ट्स इन्क्लुडिंग काही माजी पायलट म्हणतायत की तसं काहीतरी झालेलं असू शकतं. इंडिगोचे एक पायलट आज मीडियाशी बोलताना म्हणाले, माजी पायलट, की बर्ड हिट हीच शक्यता आता दिसते, कारण त्यांनी अहमदाबाद एअरपोर्टवरून अनेकदा टेक ऑफ वगैरे केलेत. तर त्यांचं म्हणणं की तिथे पक्ष्यांचे थवे खूप मोठ्या प्रमाणावर असतात. कारण या व्हिज्युअल मध्ये, विलास, आपल्याला दिसतंय की टेक ऑफ झाल्यानंतर विमान स्टॉल कधी होतं, ते अशामुळे होतं की पॉवर कमी पडते इंजिनला. हे तुम्ही आता त्या व्हिज्युअल मध्ये बघताय, 10 सेकंद, 12 सेकंद, 14 सेकंद ही पॉवर दोन्ही इंजिन्स मधली कमी होऊन ते खाली खाली जात आहे. आणि मग त्याचं नोज, ज्याला आपण म्हणतो नाक, विमानाचं वर नेण्याचा प्रयत्न पायलट्स करतायत हे दिसतंय. याचा अर्थ ते त्या स्टॉल पोझिशन मधनं त्या विमानाला बाहेर काढायला बघतायत. पण क्लिअर आहे की विमानामध्ये कुठल्याही प्रकारचा स्फोट वगैरे काही झालेला नाही किंवा अन्य काही झालेलं नाही. ते सरळ सरळ इंजिनची पॉवर कमी झाल्यामुळे खाली गेलेलं आहे.
दोन्ही इंजिन्सची पॉवर अचानकपणे कमी कशी काय होऊ शकते याचं उत्तर एकच असू शकतं, आणि हा माझा केवळ अंदाज आहे, निव्वळ अंदाज आहे हा पत्रकार म्हणून, की त्याच्यावर पक्ष्यांचा एक मोठा थवा विमानावर जेव्हा आदळतो तेव्हा दोन्ही इंजिन्समध्ये अशा प्रकारे पक्षी जाऊन ती दोन्ही इंजिन्स बंद पडणं असं होऊ शकतं, जे की झालं असण्याची शक्यता आहे. कारण जमिनीपासून 300-400 फुटावर पक्षी असतात, हा त्याच्यावरती तुम्ही गेलात की तिथे पक्षी नसतात. तर हे 700 फुटावर पर्यंत जाऊन खाली आलेलं आहे. असं बरोबर. एक मला त्याचं आकलन दिसतंय. हम्म. भीषण घटना आहे. आणि तुम्ही तुमचं सगळं नॅरेशन मी आता बघितलं, तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं की एक प्रवासी त्यातला वाचला हे म्हणजे मिरॅकल आहे. कारण या विमानात टेक ऑफच्या वेळी लक्षात घ्या 80 टन फ्युएल असतं, पेट्रोल असतं, हो, एव्हिएशन टर्बाईन फ्युएल ज्याला म्हणतात. ते आणि अतिशय टेक ऑफच्या वेळी ज्वलनशील असतं म्हणजे आणि टेक ऑफच्या वेळी विमानातलं फ्युएल हे पूर्ण भरलेलं असतं. त्यामुळे ते जर आपटलं, जे की झालेलं दिसतंय तुम्हाला, तर पडलेल्या ठिकाणी त्याचा प्रचंड मोठा स्फोट होतो, जो तुम्हाला दिसतोय. आणि एवढी हीट जनरेट होते की ती जवळजवळ एखाद्या न्यूक्लिअर इव्हेंटसाठी सारखी असते म्हणतात. म्हणजे 600 डिग्री सेल्सिअस पासून 1000 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान तिथे त्या ठिकाणी जातं. म्हणून तुम्ही सगळा कोळसा झालेला बघताय आजूबाजू. होय सर. हे झालेलं असताना एक 11A सीटवरचा एक प्रवासी वाचतो, हे तर मिरॅकल आहेच. पण हे सगळं कसं झालं आणि काय झालं याची थरो इन्व्हेस्टिगेशन आणि एक मोठी चौकशीची प्रक्रिया होईल. साधारणपणे 30 दिवसाचा अवधी DGCA देतं कुठल्याही अशा प्रकारच्या चौकशीसाठी. तर त्याच्यामध्ये मला वाटतं की काही कारणं किंवा का हे झालं, कसं झालं हे समोर येईल असं आपण आता म्हणू शकतो. विलास, निश्चित सर. मला गुजरातच्या अहमदाबादमध्ये लंडनच्या दिशेने निघालेलं हे विमान तांत्रिक बिघाडामुळे कोसळलं. या दुर्घटनेत 242 प्रवासी होते, ज्यात 230 प्रवासी, 10 क्रू मेंबर्स आणि 2 पायलट यांचा समावेश होता. अपघातात महाराष्ट्रातील अनेक जण होते. यात बदलापूरच्या दीपक पाठक यांचा समावेश आहे. दीपक पाठक एअर इंडियाचे क्रू मेंबर होते. या अपघातात त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होतीये. विमान दुर्घटनेची माहिती मिळताच दीपक यांच्या बदलापुरातल्या घरी त्यांच्या मित्रपरिवाराने गर्दी केली. दीपक यांच्या बहिणीशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी, तेव्हा त्यांच्या भावना अनावर झाल्या. अहमदाबाद येथे विमान दुर्घटना झाली आणि या विमान दुर्घटनेमध्ये अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला. यामध्ये त्या विमानात असलेले पायलट असतील किंवा इतर क्रू मेंबर असतील त्यांचा देखील समावेश आहे. बदलापूर शहरातील दीपक पाठक याचा देखील यामध्ये समावेश आहे. त्याचे कुटुंबीय आपल्यासोबत आहेत, त्याची बहीण आपल्यासोबत आहे. ताई, दीपक किती वर्षापासून एअर इंडियामध्ये होता आणि आज काय कळालं तुम्हाला सगळं? 11 वर्षापासून आहे तो. ॲक्च्युली आम्हाला ऑफिशियल अजून काही कॉल आलेला नाही तिथून. एकदा तिथून कॉल कन्फर्म आला तर आता आपण बघतोय तेच मला कळतंय सगळं. मी जेव्हा जाऊन बघेल तेव्हा मी खरं मानेल सगळ्या गोष्टींचं. दीपककडे फोन असेल, तुम्हाला कधी फोन वगैरे केला का या दरम्यान? रोजच चालू असायचं आमचं, रोजचंच बोलणं आहे, रोजच व्यवस्थित सगळे एकमेकाची माहिती घेणं आहे सगळं. आज मम्मीशीच फक्त तो बोललाय, बाकी आमचं बोलणं नव्हतं झालं त्याच्यात. काय बोलला मम्मीशी? नाही, गुड मॉर्निंगचं रोजचंच त्याचा येतो मम्मीला. मी अहमदाबादला आहे, माझी फ्लाईट आहे, मी जाणार आहे आता. आज लंडनला जी फ्लाईट जाणार होती त्याच्याबद्दल काय सांगितलं का? सांगितलं हो, की मी निघालो करून आता तिथे. त्याची सवयच होती, तो जायच्या अगोदर तिला फोन करून सांगायचं. अच्छा, बस तेवढंच माहिती होतं, बाकी त्याच्या पुढे आम्हाला काही माहिती आईशी बोलणं झालं फक्त, बाकी तुमच्याशी नाही? नाही. अजून आत्तापर्यंत त्याचा कॉन्टॅक्ट काय झाला आहे का? काही नाही, फक्त कॉल त्याचा रिंग होतो. अच्छा, पहिला नॉट रिचेबल झाला आणि आता त्याचा रिंगिंगवरती आहे, पण रिसिव्ह कोणी करत नाही. ॲक्च्युली मे बी आता माहिती नाही मला काय आहे आणि कुठे आहे. ते मी दीपक तुमच्यापेक्षा छोटा होता की मोठा होता? माझ्यापेक्षा छोटा. आता कोण कोण आहे या फॅमिलीमध्ये? माझी ताई, मी आणि माझा भाऊ, तोच. अच्छा, ही दीपकची ताई आहे मोठी. आपल्यासोबत राम पातकर आहेत. तात्या, तुम्ही या शहरामध्ये आहात, कसा स्वभाव होता दीपकचा? तुमचे सगळे घरचे संबंध होते? अतिशय प्रेमळ स्वभावाचा होता दीपक. आणि ज्यावेळेस आम्हाला असं समजलं की दुर्घटनाग्रस्त झालेलं विमान आणि त्याच्यामध्ये दीपकचं नाव येत होतं, आम्हाला, माझा मुलगा पण कॅप्टन स्पाईसजेटमध्ये आहे, त्याच्याकडून माहिती घेतली, काही पत्रकारांनी माहिती दिली. आम्ही लगेच त्यांच्या घरी धावलो आणि अजून काही ऑफिशियल बातमी काही समजलेली नाही. ज्यावेळेस माहिती मिळेल त्यावेळेस आम्ही सगळ्यांना सांगू. आदित्य, तू तर दीपकचा जवळचा मित्र आहेस, काय सांगशील? दीपक आणि आमची नेहमीच भेट व्हायची. तो जेव्हा इकडे असायचा तेव्हा त्याची आणि माझी भेट व्हायची, रस्त्यात चालताना भेटायचा. सगळ्यांची मन मिळव आणि चांगल्या स्वभावाचा हा माझा मित्रच आहे, जवळचा मित्र. आणि काकांची आणि माझी नेहमी भेट असते, नेहमी विचारपूस होत असते तो कुठे काय याच्याबद्दल. आज आता मी पण नाशिकला होतो, नाशिकवरून आल्यानंतर ही माहिती कळली, तसंच मी इकडे आलो. अजून कन्फर्मेशन मिळालेलं नाही आहे. आय थिंक ते मिळाल्यावरच आम्ही खरं मानू हे काय ते. शेवटचं बोलणं दीपकशी कधी झालं होतं? 2-1 महिने झाले. अच्छा,
आपण पाहिलं की दीपकची बहीण, त्यानंतर जवळचे त्यांचे लोक आणि त्याचा मित्र देखील आपल्यासोबत आहेत. बोलणं आपल्यापाशी झालेलं आहे. जिव्हाळ्याचा संबंध आहे सगळ्यांचा आणि अतिशय हुशार असा मुलगा होता आणि अजून ही बातमी कन्फर्म झालेली नाही आहे, त्याच्यामुळे अजूनही त्याचा कॉल रिंग होतो आहे आणि आशा धरून आहेत की दीपक अजूनही असेल या जगामध्ये. गणेश मंजुळानंतर न्यूज 18 लोक, बदलापूर.